गुड मॉर्निंग. डे 5 विष्णू निवासपासून ऑटो भेटले आता आणि 40 तुम्हाला दिसत नसेल अंधारात थोडं. हे बघू शकता, हे टेम्पल आहे. हे टेम्पल असं आहे आणि नो माझ्यासोबत लय मोठा स्कॅम झाला. ते ऑटो. गुड मॉर्निंग. डे 5 ऑफ तिरुपती आणि आता मी पोचलो. आता विष्णू निवासमध्ये आहे आणि आज आपण जाणार आहे तिरुपती इस्कॉन टेम्पलला. सध्या उठलो मी आणि जाऊन आंघोळ ते करून फ्रेश होऊन जायचे टेम्पलला दर्शन वगैरे घ्यायला. आणि त्याच्यानंतर आपली ट्रेन आहे 11:30ला. ट्रेन पुन्हा आपण जाणार आहे नांदेडला. हो ना, आंघोळ ते झाले आणि आता विष्णू निवासमध्ये याच्यासाठी आता मी चाललो खाली. बोट खाली ऑटो भेटला का बसलो जाऊ. ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಮತ್ತು ಶಾಂತಿದಾಯಕವಾಗಿ ತಿಳಿಸುವುದು ನಮ್ಮ ಆಶಯ. ಓಂ ನಮೋ ವೆಂಕಟೇಶಾಯ. ಓಂ ನಮೋ ವೆಂಕಟೇಶ. ಈ ವಿలువైన ವಸ್ತುಗಳು మరియు వ్యక్తిగత పెట్టినప్పుడు వాటిని ప్రజలు ఎక్కువగా ఉండే ప్రదేశాల్లో ఫోన్లను నిర్లక్ష్యంగా బ్యాగులు మరియు విలువైన ఈ బ్యాగులు ఎప్పుడూ మీ దగ్గరే ఉంటుంది. జనసందోహంలో బ్యాగులకు తాళాలు వేసి సురక్షితంగా ఉంచండి. మీ వస్తువులు ఎవరు. विष्णू निवासपासून इस्कॉन टेम्पल 4.5 किलोमीटर येते. आता मॅपला बघितला आणि त्याला बस बी आहे जायला आणि ॲटो बी आहे. तर पहिला आपण ॲटोवाला विचार किती भाडं घेते, नंतर बसने जाऊ. ऑटो भेटले आता आणि त्याला 40 रुपये चार्ज घेतले. चालले मी इस्कॉन टेम्पल. पोचले आता इस्कॉन टेम्पलला आणि हे आहे टेम्पल. सकाळी आलो आहे. सकाळी 4:15ला मॉर्निंग प्रोग्राम होते पण आपल्या उठायला उशीर झाला आणि त्यानंतर आपण 5-5:30ला निघालो. आता पोचलो इस्कॉन टेम्पलमध्ये. थोडा अंधार आहे, दिसत नाही. मी सकाळी शूट घेईल 6-6:30 वाजता. तर आपण प्रोग्राम वगैरे अटेंड करून म्हणून बघू शकता तुम्ही. खूप भारी आहे. तुम्हाला दिसत नसेल अंधारात थोडं. हे बघू शकता, हे टेम्पल आहे आणि त्याच्यासमोरच गोविंदा रेस्टॉरंट आहे. गोविंदा रेस्टॉरंट डाला टेम्पलमध्ये बघू शकता तुम्ही टेम्पल. पुढे जात आहे मी चॅन्टिंग करायला. टेम्पलमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता सकाळी मॉर्निंग प्रोग्राम चालू आहे. आणि ते डेली असतं सकाळी चॅन्टिंग प्रोग्राम. फर्स्ट असते मंगल आरती आणि त्याच्यानंतर चॅन्टिंग प्रोग्राम. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम.
कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम. हे आहे इस्कॉन टेम्पल तिरुपती मधून असं आहे. कृष्ण टेम्पलचं कन्स्ट्रक्शन बघा एकदम मस्त केलेलं आहे. आपण एक चक्कर मारत राऊंड मारत बघा हे टेम्पल असं आहे. आणि तुम्ही तिरुपतीला झाला तर नक्की एक बार विजिट करा टेम्पलला. खूप मस्त आहे बघा. त्या गोल एक चक्कर मारत आपण सगळे गोल कसं दिसतं टेम्पल. खूप मस्त आहे टेम्पल आहे. नवीन जर तुम्ही येत असाल तिरुपतीला तर नक्की या आणि विजिट करा टेम्पलला. खूप आहे बघू शकता माझ्याशी बघू शकता तुम्ही. एंट्रन्स आहे भाई आणि हे बघू शकतो इस्कॉन टेम्पल. झाले आता इस्कॉन टेम्पलचं दर्शन आणि आता मी चाललो आहे विष्णू निवासला. तर तिथे जाऊन बॅग वगैरेवरून आता आपलं हे आहे 11 वाजता ट्रेन आहे. तर तिथून आपण रेणुगुंट्याला जाणार आहे. त्याच्यानंतर बघू विष्णूला जाऊन बॅग ठेवा. ऑटो घेतला आहे आता ऑटो माझ्यासोबत लय मोठा स्कॅम झाला. ते ऑटोमध्ये बसलो होतो आणि त्यानं मला म्हणलं की तुला विष्णू निवासला सोडतो. विष्णू निवास मी म्हणलं होतं ना त्यानं काय सोडतो म्हणलं आणि मला विष्णू निवासपासून 3 किलोमीटर लांब सोडले. आणि आता मी चाललो तरच मॅपवर बघतो कुठं सोडले काहीच का गेले. आणि ह्या स्कॅमपासून वाचा तुम्ही पण बघू तर मॅपवर टाकल्या मी विष्णू निवास चालला त्या रूटनं. माझ्याकडून 30 रुपये घेतलं त्यानं. भावनं लँग्वेजचा एक लई प्रॉब्लेम आहे. आपल्याला मी हिंदी बोललो त्याला हिंदी कळणार. त्यानं बोलली भाषा की मला कळणार. दोघालाही काय करणार नुसतं इशाऱ्यावर बोलायचं. लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम आहे तिरुपतीमध्ये. लोकांना विचारायचं आलो बाबा लय लांब सोडलं होतं. हो हे विष्णू निवास आता आला जवळ जातो बॅगवर भरतो. बॅगवर भरून निघतो रेल्वे स्टेशनला. ऑटोवाले लई स्कॅम करतात बा. कसं पोहोचलो आता विष्णू निवासला. बघू शकता बघतो वरी प्रसाद वगैरे आहेत नाश्ता करता होता आणि जाता रेल्वे स्टेशनला. खूप बरं वाटलं बाबा आता काय करणं होतं म्हणून सगळ्या बॅगा वगैरे भरून घेतला. आणि आता चाललो आम्ही रेणुगुंटा जंक्शनला. विष्णू निवास बाय बाय करून आता निघालो आम्ही. आता बघू बस भेटेल बसनं भेटेल तर मला ऑटो भेटले. आता चाललो आम्ही रेणुगुंट्याला घेतला चाललो आम्ही भवन. आता पोचलो आम्ही रेणुगुंटा जंक्शनला. हे बघू शकता रेणुगुंटा जंक्शन. आणि आता ट्रेन आहे आपली 11 वाजून 20 मिनिटाला. पटमण्यात जाऊन थांबता प्लॅटफॉर्मवर बघता प्लॅटफॉर्म कोणता आहे. मग तिथून नांदेडला जाणार आहे. सकाळी 5:30ला काय ते पोचते वाटतं ट्रेन. मग तिथून पुन्हा गावाकडं अहमदपूरला बस. आणि व्लॉग एंड
डे 5 ऑफ तिरुपती. तुम्हाला थोडंफार बोलायचे मला, आपण रेल्वे स्टेशनवर बोलू थोडं निवांत तिथं.